हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. गुरुवर्य श्री तुकाराम महाराज रानकर बाबा की जय. सद्गुरु वामन बाबा की जय. सद्गुरु अप्पा माऊली महाराज की जय. सद्गुरु गोपाळ बाबा की जय. हर हर महादेव. हरि ओम. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मत्स्यादिलक्ष्यं. हरि ओम. समचरण सरोज सांद्र नीलाबुदाभं, जदन विहित पानी मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधर कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. मूकं करोति वाचालं, पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. ओम नमोजी अध्या वेद प्रतिपाध्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशू, सकळार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. श्री गणेशाय नमः. म्हणोनी त्रिभुवनी तू एकू, म्हणोनी त्रिभुवनी तू एकू, तुझ सरिसा न अधिकू, तुझा महिमा अलौकिकू, नेणी जे वाणू. सर्वप्रथम प्रवचनरूपी श्रवण भक्तीचा लाभ घेणाऱ्या सर्व मायबापांच्या चरणावर, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू तुकाराम महाराज रानकर देशमुख बाबा यांच्या शिष्याचा प्रणिपात आहे. आज कामिका एकादशी आणि त्यानिमित्तानं ही प्रवचनरूपी सेवा श्री विठ्ठल रखुमाई वारकरी संप्रदाय विश्राम आश्रम वहाळ यांच्या माध्यमातून प्राप्त झाली, त्याबद्दल सर्वांचा आभार आहे. आजच्या दिवसाचा जर आपण विचार केला तर आज कामिका एकादशी आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि ह्या वर्षामध्ये जवळजवळ 25 एकादशा प्राप्त झालेल्या आहेत. 2020 हे वर्षच अलौकिक आहे. सर्व ठिकाणी आपण पाहतोय कशा पद्धतीनं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. हरिनामाचा गजर थोडासा मंदावलेला आहे. कोण गेला कोण आला काहीच कळत नाहीये. आणि अशा या परिस्थितीमध्ये आमचे गुरुतुल्य प्रल्हाद महाराज वाहळकर यांच्या आशीर्वादाने ही प्रवचनरूपी सेवा प्राप्त झाली आणि आपल्या समोर मी थेट आलोय. प्रवचन म्हटल्यानंतर महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांचे विचार हे समाजापर्यंत पोचवण्याचं काम वारकरी संप्रदायातील प्रवचनकारांनी कीर्तनकारांनी केलेलं आहे. आणि प्रवचन म्हटल्यानंतर महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांनी ज्या श्रीमद भगवद्गीतेवर टीका केली ती टीका म्हणजे अर्थात ज्ञानेश्वरी. महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांचं काय वर्णन करावं. कैवल्याचा पुतळा साधकांचे मायबाप, मोक्ष मार्गीचे सांगाती, शांतिरूप विठोबाचा प्राणसखा, तुमची माझी आणि योग्यांची माऊली महावैष्णव माऊली ज्ञानोबरा. आणि त्या महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांच्या पालखीबरोबर ह्या वर्षी जायला मिळालं नाही. अत्यंत दुःख आहे. परंतु त्या दुःखामध्ये थोडासा आधार का होईना
विज्ञानाच्या माध्यमातून, या फेसबुकच्या माध्यमातून हे विचार समाजापर्यंत पोचवता येतात. खरोखर एक समाधान बाब आहे. आणि आजच्या प्रवचनाचा विषय म्हणाला तर विश्वव्यापी श्री विठ्ठल दर्शन आहे. आणि त्या परब्रह्म परमात्म्याचं तुम्हा आम्हाला दर्शन ज्या संतांनी घडवलं, त्या संतांचं तुमच्या आमच्यावर अलौकिक उपकार आहेत. गीता सांगून या अर्थ तो काढिला. अहो, सर्वसामान्य जीवांना अर्थ कळणं अवघड, आणि ते अलौकिक असं ज्ञान महावैष्णवमाऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोचवलं. आणि आज माझ्यासारखे पामर प्रवचनकार झाले, कीर्तनकार झाले. हा मोठेपणा महावैष्णवमाऊली ज्ञानोबारायांचा. पण श्रीमद भगवद्गीतेचे 18 अध्याय आणि महावैष्णव ज्ञानोबारायांनी त्याच श्रीमद भगवद्गीतेवर अलंकार चढवला, तो म्हणजे ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका. आणि त्यातील हा 11वा अध्याय. आणि 11व्या अध्यायामध्ये येणारी 566वी ओवी आहे. म्हणून त्रिभुवना तू एकू. या त्रिभुवनामध्ये ज्याची सत्ता चालते, संपूर्ण जगतावर ज्याची सत्ता आहे, चालेही शरीर कोणाचे सत्य कोण बोलविते हरिविना. या देहालाही चालवणारा तोच आहे आणि या निसर्गाला चालवणाराही तोच आहे. म्हणून या देहाला आल्यानंतर देहाची चेष्टा करू नये आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर निसर्गाचा ह्रास करू नये. संपूर्ण जगतामध्ये जरी महामारी म्हणून जी काही कोरोना नावाची बळा पसरलेली आहे, त्याच्यावर मात करण्याचं सामर्थ्य या संतांनी तुम्हा आम्हाला दिल्या. ठाईच वैसोनी करा एक चित्त. गडबड करू नका, नाहीतर होईल काय. या अशा अवघड प्रसंगामध्ये जर आपल्याला आल्या देव आज्ञा झाली तर आपल्याला नेताना टाळही वाजणार नाही. लक्षात घ्या, दुःख होतं. तो परमात्मा तर त्रिभुवनामध्ये भरलेला आहे. महावैष्णव माऊली प्रत्यक्ष सांगतायत, प्रत्यक्ष परमेश्वराशी संवाद साधतात की देवा, तू संपूर्ण त्रिभुवनामध्ये व्यापक आहेस. तुझ्यासारखा या जगतामध्ये कोणीच नाही. नामचिंतन करण्यासारखं एकच जर नाव कुणाचं असेल तर ते तुझं आहे. श्री विठ्ठला पांडुरंगा, ते नाव तुझं आहे. आणि आज कामिका एकादशी, काय कामना करावी त्या परमात्म्याकडे. 24 एकादशा वर्षामध्ये येतात, परंतु 2020 मध्ये 25 आलेले आहेत. पुत्रदा एकादशी आहे, मोहिनी एकादशी आहे, देवशैनी एकादशी आहे. म्हणजे तुम्हाला जे काही प्राप्त करायचं आहे ती एकादशी करा. परंतु वारकरी जितक्या एकादशी येतात तितक्या एकादशी करतात. का तर नादबाबांच्या भाषेमध्ये सांगायचं तर सोमवार व्रत एकादशी करी, त्याची चरणश्री वंदिनी. 15 दिवसातून येणारी एकादशी वारकऱ्यासाठी अत्यंत पवित्र आणि पावन आहे. दशमीपासून व्रताला सुरुवात होते आणि द्वादशीला पारण सोडलं जाते. प्रवचन म्हटल्यानंतर 2 शब्द बोलावं, पण होते काय की संपूर्ण जगतामध्ये नव्हे, प्रत्येक गावामध्ये दुःखाच्या छटा आहे. रोज कुणाची ना कुणाची तरी बातमी येते की आज हा केला, आज तो गेला. आताच थोड्या वेळापूर्वी कळालं की आमच्या गावातील एक व्यक्ती गेली. येणे एकले जाणे ही शेवटली. आपण रांगेत आहोत, लक्षात ठेवा. आपलाही नंबर कधी लागेल सांगता येत नाही. म्हणून सावध होऊन भजनी लागा, देव करा काही वारी. जायचं तर प्रत्येकाला निमित्त आहे. म्हणून ही त्रिशुद्धी न चुके, होणारा सारी काठाके. आपण कितीही प्रयत्न केले तरी येणारं जे संकट आहे त्या संकटापासून आपण वाचू शकत नाही, परंतु तो वाचू शकतो, त्याची कृपा झाली तर. म्हणून विश्वरूप दर्शन. म्हणून त्या भगवंताचं रूप जर आपल्याला बघायचं असेल तर तो आपल्याला दिसेल का. भगवंत पाहण्यासारखी गोष्ट आहे. केनोपनिषदामध्ये तर लिहिलं आहे, यच्चक्षुषा न पश्यति येन चक्षुषी पश्यति. तो डोळ्याने बघू शकत नाही, परंतु डोळे ज्याच्यामुळे बघू शकतोय ते तत्व म्हणजे तो परब्रह्म परमात्मा.
डोळ्यांचा विषय परमात्मा होऊ शकतोय कधी, तर आपण भक्तीच्या मार्गातून गेल्यात. महावैष्णव माऊलींचा अभंग आहे, योगिया दुर्लभ तोम्या देखील साजन. त्या परब्रह्म परमात्म्याला मी पाहिलं, ह्या डोळ्यांनी पाहिलं. कुठल्या डोळ्यांनी? या चर्मचक्षुनी का? ज्ञानदृष्टी. आणि ती ज्ञानदृष्टी मिळवण्यासाठी सद्गुरूंची कृपा आणि आपल्या परब्रह्म परमात्म्याची कृपा आपल्याला होणं गरजेचं आहे. नाहीतर ज्ञानदृष्टी हरपली, आणि एकदा का ज्ञानदृष्टी हरपली की आपल्या घरातील देव आणि देवीही आपल्याला कळत नाही. लक्षात घ्या. म्हणून वारकरी संप्रदायाने जे ज्ञान, तत्वज्ञान, अध्यात्मज्ञान तुम्हा आम्हाला साध्या भाषेमध्ये सांगितलं आहे. कोण आहे भगवंत? देवाची व्याख्या काय? ऐका, यशस्वी अवतार्य, उत्पत्ती प्रलय चैवम, हे सर्व करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे तो भगवंत. आणि त्या भगवंताला शरण गेल्यानंतर आपल्याला कशाची चिंता करायची गरज नाही. का? योगक्षम वहाव्यहम, म्हणजे देणाराही तू आहे आणि घेणाराही तू आहे. तो व्यापक आहे. म्हणून त्रिभुवनी तू एक महावैष्णव माऊली ज्ञानोबराय सांग, तू जगतामध्ये एकटाच असा आहेस की ज्याचं आम्ही नामचिंतन करून तरू शकतोय. आणि एकादशीच्या दिवशी जर आपण त्या भगवंताचं नामचिंतन करायचं, काय करायचं आहे? की वाघाची कातडी आणून बसायचं नाहीये. फक्त अंतःकरणातून त्या भगवंताचं नामचिंतन करायचं. रामकृष्ण हरी मंत्र हा शिवाचा. कारण वारकरी संप्रदायामध्ये जो मंत्र आहे राम कृष्ण हरी, या मंत्राचं सामर्थ्य आहे. आणि या मंत्राच्या सामर्थ्यावर संत तरले आणि त्यांनी जगताला तारलं. म्हणून त्रिशुद्धीनं चुकी आणि होणाऱ्यासारख्या टाके, म्हणजे होणार आहे ते चुकणार नाही, परंतु ते चुकवायचं असेल तर नामधारक होणं गरजेचं आहे. म्हणून त्रिभुवनी तू एकू, तुझं सरीसा न अधिकू, तुझा महिमा अलौकिकू नेडूजी वाणी. तो भगवंत त्रिभुवना एकटाच व्यापल्या. तुका म्हणे विटू भरला सभाई, तया उणे काही चराचरी. आणखी जर पुढे जाऊन सांगायचं झालं अलौकिक, कारण तुमचं आमचं कार्य जे आहे जे कशासाठी आहे? लौकिकासाठी आहे. म्हणजे प्रवचन केल्यानंतर 4 माणसाने किती लाईक्स आले आहेत, किती लोक बघतायत, किती लोकांपर्यंत मी पोचलो, हे लौकिक काम आहे. परंतु भगवंताचं काम अलौकिक आहे. कोण भगवंत? जर विटेवरी ज्याची समान पावले. देव भरपूर आहेत. त्रयस्त्रिशंतु इत देवा, 33 कोटी देव सांगितलेले आहेत. त्याच्यात नित्य, नैमित्तिक, नाही का, मर्त्य, असे बरेच देवांचे प्रकार आहेत. परंतु कुठला तो भगवंत आहे की ज्याला आपण शरण गेलं पाहिजे? तो आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेणे विना जीवा सुख नाही. सुख देणारा तो सुखरूप आहे. आपण कुणाला काय सुख देणार? आपण आपल्या मुलांना सुख देऊ शकत नाही, किंवा आपण आपल्या पत्नीला सुख देऊ शकत नाही, तर आपण जगताला काय सुख देणार? कारण आपण दुःखी आहोत. बाकी जर देवतांचा आपण जर विचार केला, पंचदेवता आहेत, त्यांनाही काही ना काही अर्पण करावं लागतं. काही दिल्याशिवाय कुठला देव प्रसन्न होत नाही. परंतु हा पांडुरंग परमात्मा असा आहे की त्याला तुम्ही काहीही देऊ नका, फक्त संतांची सेवा करा. तेही प्राणापरवते आवडती जे निवृत्तीचे भक्त चरित्राचे प्रशंसे. एक साधा सरळ दृष्टांत आहे. बोधले बाबांचं नाव आपण ऐकलंच असेल. वारकरी संप्रदायामध्ये संतत्वाला गेलेले एक व्यक्तिमत्व आहे, माणकोजी बाबा बोधले. प्रसंग असा घडला की एकदा माणकोजी बाबांची दिंडी धामणगावहून पंढरपूरला निघाली. पंढरपूरला जात असताना एक स्त्री आपल्या पतीला, संतुजी पवार नाव होतं त्यांचं, त्यांना शेतावर न्याहारी घेऊन चालली होती, भाकरी घेऊन चालली होती. भाकरी घेऊन जात असताना तिच्या कानावर टाळांचा, मृदुंगाचा आणि भगवंताच्या नामाचा आवाज पडला. तिने विचार केला की बोधले बाबा पंढरपूरला निघालेले आहेत. आपल्याला तर शेताच्या कामातून वेळ मिळत नाही, तर काय करावं? त्या बाबांचं दर्शन घ्यावं. टोपली भाकरींची बाजूला ठेवली आणि दिंडीच्या आत जाऊन माणकोजी बाबांच्या पायावर डोकं ठेवलं. माणकोजी बाबांनी हात ठेवला आणि म्हणाले, बाई, नाव घेतलं. काय लक्ष्मीबाई असेल, काय असेल ते, की लक्ष्मीबाई, संतांची सेवा करायला पंढरपूरला यायचं नाही का? संतांचा हात डोक्यावर पडल्याबरोबर
तशीच ती माता पंढरपूरला निघाली आणि तिची भरलेली टोपलीची भाकर रस्त्याच्या कडेला आहे. परब्रह्म परमात्मा पाहतोय, करायचं काय? तिचा पती तर शेतावर काम करतोय आणि ही चालली होती शेतावर. जाना का कहीं और तेरी ओर चला आता हूं. म्हणजे जायचो तो पतीला न्याहारी घेऊन, भाकरी घेऊन, आणि ही माता निघाली पंढरपूरला. देवाला चिंता पडली. देव म्हणाले, रुक्मिणी अगं एक काम करतेस का? ती बघ माझी भक्त भाकरी कडेला ठेवून पंढरपूरला निघालेली आहे आणि तिचा पती शेतामध्ये कष्ट करतो. तू काम कर. तिचं रूप धारण करून त्या भाकरी तितक्या पोचव. रुक्मिणी माता म्हणते की देवा मला काय हेच काम आहेत का? आपल्याला जमणार नाही. तुम्ही काहीही सांगणार, तुमचे भक्त आणि तुम्ही काय करायचं ते करा. भगवंत म्हणाले ठीक आहे, नाही ऐकायचं नको ऐकू. कारण आता धर्मपत्नी अर्धांगिणी किती ऐकतात आणि किती ऐकत नाही ह्या प्रत्येकाचा अनुभव आहे. अनुभव आले अंगाच्या जगात येत असे. भगवंतनी त्या माऊलीचं रूप धारण केलं आणि ती भाकरीची टोपली डोक्यावर घेतली आणि संतोजी पवार ज्या शेतामध्ये काम करत होते त्या शेतामध्ये गेले आणि संतोजीला आपल्या हातानं घास भरवला. संतोजी म्हणतात, काय ग, आज तर तुझ्या हातातली न्याहारी खूपच गोड लागतोय, चविष्ट लागतोय. त्या बाबाला काय म्हणे की जो घास त्याच्या तोंडामध्ये घातलेला आहे तो कोणी घातलेला आहे? या संपूर्ण जगतावर ज्याचा हात आहे, जगन्नाथ, त्या जगन्नाथानं त्या माणकोजीच्या तोंडामध्ये घास भरवलेला आहे. तर आपलं नशीब पहा. भक्तांची आकाजा उभा पंढरीचा राजा. म्हणून महावैष्णव माऊली सांगतात की देवा म्हणून त्रिभुवनात तू एक. म्हणून आता म्हणून या शब्दावर महावैष्णव माऊली ज्ञानोबारांनी वजन दिलं. आपण म्हणतो नाही का, अरे म्हणून तुला सांगत होते तिथे जाऊ नकोस का? तर मला माहिती होतं तिथं गेल्यानंतर काय होतं. म्हणजे मार्गदर्शक वाचक म्हणा असा हा शब्द आहे. म्हणून आपण म्हणून तुला सांगतो दारू पिऊ नकोस. दारू पिणं वाईट आहे का? तर मी बघितलेलं आहे माझ्या समोर दारू पिणाऱ्यांची संसार उद्ध्वस्त झाले आहे, म्हणून सांगत होतो. संतांच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. म्हणून त्रिभुवना तू एकू देवा, तू संपूर्ण त्रिभुवनामध्ये असतो, कुठं नाही आहे. 16,108 प्रत्येक मातेजवळ भगवंत आहे, कुठे नाहीये देव. प्रल्हादासाठी खांबातून निघतोय नाही का, सावता बाबांच्या छातीतून निघतोय, चोखोबांच्या पत्नीसाठी चोखोबांच्या बहिणीचं रूप धारण करून प्रसूती करण्यासाठी जातोय. म्हणून त्रिभुवनी तू एकू. बाकी जर देवांचा जर आपण विचार केला तर आपल्या सुखात यायला तयार आहे. गणपती बाप्पा सुख करताय, दुःख हरताय, परंतु आपल्या घरामध्ये जनन संच किंवा मृतशोध झालं तर गणपतीला आपल्याला हात लावता येत नाही. अन्य ही देवता आहे, प्रत्येक देवतेची मर्यादा आहे, परंतु या परब्रह्म परमात्म्याची मर्यादा कशी आहे तर अमर्यादित आहे. तुझं सारिका अन्न अधिकू, तुझ्या सारखा या जगतामध्ये कोणीच नाहीये. का तर हा परब्रह्म परमात्मा तुमच्या आमच्या दुःखात धावणार आहे. जो प्रत्यक्ष जर प्रसूतीचं कार्य करण्यासाठी चोखोबांचं घरी जर जात असेल तर आपल्या दुःखामध्ये काय येऊ शकत नाही. विश्वास होतो करी स्वामीवरी सत्ता. म्हणून त्रिभुवनी तू एकू. कारण देवाशी साधलेला संवाद आहे आणि त्या भगवंताचा महिमा तर आघाद आहे. काय म्हणावं, त्या भगवंताच्याच लीला आहेत सर्व. प्रवचन चालू आहे, काय चालू आहे त्याचं मार्गदर्शन करणं अवघड आहे. कारण आपल्या घरात सांगितलेल्या संतांनी भगवंताची जर कृपा झाली तर मुकम करोती वाचलम, नाही तर महाराजांचीच मुलं दारू पिऊन कुठेतरी पडतात. काय करायचं काय? म्हणून देवा बुद्धी दे, सद्विचार दे आणि चांगल्या मार्गाला लाव. नाहीतर होतं काय, बाहेर आपण करायचं
कीर्तन करायची, प्रवचन करायची, आणि घरातच आपलं जर कोण ऐकत नसेल तर या पोथ्या लोकांपर्यंत पोचवण्यापेक्षा आपल्या घरात रुजवणं गरजेचं आहे. म्हणून भगवंत आणि भक्ताचा चाललेला हा संवाद आहे, लौकिक आणि अलौकिक. कारण तुमचं आमचं हे काम जे आहे चाललेलं लौकिकासाठी चाललेलं आहे, आणि भगवंताचं कार्य जे अलौकिक आहे. बरीच अशी दृष्टांत आहे. गोरोबाच्या जीवनातील दृष्टांत आहे, चोखोबाच्या जीवनातील दृष्टांत आहे, तुकोबाच्या जीवनातील दृष्टांत आहे, ज्ञानोबरायांच्या जीवनातील दृष्टांत आहे. म्हणून आजच्या एकादशीच्या पवित्र आणि पावन अशा दिवशी भगवंताचं नामचिंतन घडणं अत्यंत गरजेचं आहे. कारण नामधारकासारखं महत्त्व या जगतामध्ये कोणालाच नाही. नाथ महाराजांनी सुंदर वर्णन केलेलं आहे की तुम्हाला जर अलौकिक जर व्हायचं असेल तर साधं सरळ वारकरी व्हा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, आणि तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, पाप पुण्याचा विचार करू नका. तर पाप आहे तर नरक आहे, पुण्य आहे तर स्वर्ग आहे. म्हणून संतांनी जो तुम्हा आम्हाला मार्ग दाखवलेला आहे तो पाप पुण्याच्याही मधला आहे. म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्याच्या माध्यमातून आज वारकरी संप्रदायाचे विचार संपूर्ण जगामध्ये पोचलेले आहेत. नेणी जे वाणू, कारण वर्णन करण्यासारखं आपण काहीतरी केलेलं असतं, माहिती असतं. म्हणून वर्णन कोणाचं करावं? कारण भगवंताचं काय काय वर्णन करणार आपण? पूर्णमिद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य आदाय पूर्ण मेवावशिष्यते. कारण तो पूर्ण आहे आणि आपण अपूर्ण आहोत. आणि त्या पूर्णाला जर आपण जाऊन मिळालो नाही तर आपलं जीवन व्यर्थ आहे. नदी जर समुद्राला मिळाली नाही तर त्या नदीला महत्त्व नाही. वशिष्ठ प्रभू रामचंद्रांना सांगतात, सर्वस्य सरितो वारी प्रयत्यायाती चाकरात देह नद्या पयस्त वायू याती वायाती नो पुन्हा. सांगण्याचं तात्पर्य काय की हा देह पुन्हा पुन्हा मिळणार नाही. पाऊस पडतोय, चालू आहे. कसा पडतोय? समुद्राचं बाष्पीभवन होतं, ते ढग तयार होतात, आणि मग श्रावण महिना आला, आषाढ महिना आला की पावसाला सुरुवात होते. म्हणजे पुन्हा पाऊस डोंगरावर पडतोय, घरांवर पडतोय, पुन्हा तो नदीच्या माध्यमातून, गटाराच्या माध्यमातून समुद्रात जाऊन मिळतोय. म्हणजे पाणी हा नाश पावणारा नाही, पूर्ण आहे. म्हणून तुम्हा मला जर पूर्ण जर व्हायचं असेल तर आपलं स्वतःचं जे काही मोठेपणा आहे तो आपण समुद्रामध्ये, नदीच्या माध्यमातून, कारण जोपर्यंत हा कोणाचं कीर्तन आहे, अमुक अमुक महाराज, तर आपलं व्यक्तिमत्व किंवा नाव आहे. पण ज्या वेळेला आपण भगवंताला जाऊन मिळतो त्यावेळेला आपलं काहीच राहत नाही, आपण भगवंत स्वरूप होऊन जातो. सुंदर असा अभंग तुकोबरायांचा एक आहे की त्या विठ्ठलाचं नामचिंतन केल्यानंतर आपण विठ्ठलच होऊन जातो. उरला उरे विठ्ठल म्हणून सुंदर असं वर्णन केलं. म्हणून त्रिभुवनी तू एकू देवा. कारण गीतेचा जर आपण विचार केला तर पहिल्या अध्यायापासून भगवंत अर्जुनाला सांगतात, बाबा असं कर तसं कर, पण अर्जुन काही ऐकायला तयार नाही. का तर अर्जुनालाही काहीतरी भगवंताकडून काढून घ्यायचं आहे. हे जे गीता रहस्य आहे, गीतेचं ज्ञान आहे, ते अर्जुनाच्या कृपेने आज संपूर्ण भगवंताकडून काढून घेतलेलं आहे. आणि तेच ज्ञान साध्या सरळ भाषेमध्ये, प्राकृत भाषेमध्ये महाविष्णू माऊली ज्ञानोबरायांनी तुमच्या आमच्यासाठी मांडून ठेवलेलं आहे. म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे त्रिभुवन. आपल्याला त्रिभुवन माहितीच असते. 3 पावलामध्ये बळीराजाकडून भगवंतांनी 3 पावलं, म्हणजे तिन्ही भुवन, स्वर्ग मृत्यू पाताळ याचा घातला गोंधळ 3 पावलांमध्ये भगवंतांनी काय केले आहे, तिन्ही भुवन व्यापलेले आहेत. 18 पुराणांच्या पोटी त्या भगवंताचं नाव आहे. म्हणून या त्रिभुवनामध्ये व्यापक जर कोटला भगवंत असेल तर तो विटेवर उभा आहे आणि त्याचा महिमा अलौकिक आहे. जनाबाईसाठी काय केलं, मीराबाईसाठी काय केलं,
मुक्ताबाईसाठी काय केलं. हां, हे संतांच्या चरित्राचं जर आपण चिंतन केलं तर आपल्याला कळेल की या भगवंताचा महिमा हा अलौकिक आहे. करणी करुणी वेगळा. भगवंत करतोय आणि पुन्हा हा बाबा मी काहीच नाही केलं, हा तुमचाच महिमा आहे. हे जगद्गुरु तुकोबारांचं कार्य आहे, हे ज्ञानोबारांचं कार्य आहे. नंतर आपलं होतं काय, आपण थोडं जरी काही केलं तरी आज आपण त्या पुस्तकावर आपलं स्वतःचं नाव, रॉयल्टी, सर्व प्रकाशाच्या अधीन. परंतु आज ज्ञानेश्वरी कुणाच्या अधीन आहे? जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यावर कुणाचा अधिकार आहे? हे साऱ्या विश्वाचा अधिकार आहे. कारण ह्या विश्वासाठी त्या लोकांनी काय केलेलं आहे, आपल्या देहाला झिजवलेलं आहे. म्हणून त्यांना भगवंताची प्राप्ती झाली. आणि तेच ज्ञान या ठिकाणी महावैष्णव माऊली सांगतात 11व्या अध्यायामध्ये 171वी ओवी सुंदर आहे. म्हणून तो देवांचा राव म्हणे पार्था ते तुझं दृष्टी देऊ जया विश्वरूपाचा ठावो दिसशी तू. आता ते विश्वरूप बघायचं म्हटल्यानंतर इथं सूर्याकडे जरी बघायचं झालं तरी या डोळ्यांना त्रास होतो. बघा, ग्रहण लागल्यानंतर आपण काळी वगैरे काच घेऊन ते ग्रहण पाहतोय. भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन काय करावं. पण भगवंताने अर्जुनाला ते विश्वरूप दाखवण्या अगोदर काय दिलं, दिव्य दृष्टी दिली. आज आपण जर आपला विचार केला, मुलाला गाडी चालवता येत तरी गाडी घेऊन घेतो. अगोदर गाडी चालवायला भगवंताने शिकवलं आणि नंतर गाडी दिली. लक्षात घ्या, ॲक्सिडेंट होण्याचा प्रसंगच नाही. सुंदर असं वर्णन आहे. भगवंताचं व्यापक स्वरूप आहे. देव कुठं नाही आहे, चराचरामध्ये. आता तुम्ही म्हणाल देव जर इथं आहे तिथं आपण सकाळी पहाटे जातो तिथंही देव आहे का? अहो, देव कुठे नाही आहे. प्रत्येक ठिकाणी देव आहे. कणाकणामध्ये भगवंत आहे. परंतु तो कण कुठं आहे, कसा आहे, त्याचं सत्व किती आहे नाही का. अणु रेणू थोकडा तुका आकाशा एवढा. म्हणून त्या भगवंताची प्राप्ती, ते विश्वरूप तुम्हा आम्हालाही दिसणार आहे. ज्ञानोबारांची आणखी एक ओवी आहे. जे जे भेटती भूत ते ते मानिजे भगवंत. म्हणजे प्रत्येक जीवामध्ये देव पाहायला शिकवणारे संत आहेत. मला जर तुमच्यामध्ये जर देव दिसत असेल तर मी तुमच्याशी का भांडण करेल. मला जर बकऱ्यामध्ये देव दिसत असेल तर मी त्या बकऱ्याला कापणार आहे का. मला जर कोंबड्यामध्ये भगवंत दिसत असेल तर मी एकविरीला जाऊन बोकड कापणार नाही किंवा कोंबडं कापणार नाही. परंतु आम्हाला तितकी दृष्टी प्राप्त झाली नाही. याचं कारण आमच्यावर सद्गुरूंची कृपा, आमच्यावर भगवंताची कृपा झाली. आम्ही गळ्यामध्ये माळ घातलेली आहे, टिळाही लावतोय, कीर्तनही करतोय, प्रवचनही करतोय, भजनही करतोय. परंतु ती प्रचिती मात्र आम्हाला येत नाही. का येत नाही, त्याचंही महत्त्वाचं कारण आहे. आपल्या जर उरण पनवेल भागाचा जर विचार केला तर या भागामध्येही काही सद्गुरू होऊन गेले. सद्गुरू वामन बाबा असतील, आप्पा महाराज माऊली असतील, आपले गोपाळ बाबा असतील. या सर्व थोर विभूतींनी जो समाज व्यसनाच्या अधीन होता, कामाच्या अधीन होता, जिभेच्या अधीन होता, त्या समाजाला सन्मार्गाला लावला. आणि आपल्या नवी मुंबईचा जर विचार केला तर वैकुंठवासी गुरुवर्य तुकाराम महाराज रानकर, त्यांचे सद्गुरू मनोहर बाबा देशमुख पंढरपूरकर, या विभूतींनी ह्या बाजूलाही काय केलं, समाजाला सुधरवण्याचं काम केलं. सांगणं आपलं कर्तव्य आहे. एखाद्याला आपण सांगा बाबा देव चराचरामध्ये आहे, भांडण करू नकोस, व्यसन करू नकोस. परंतु त्याचे प्रारब्ध जर विचित्र असतील तर त्याला आपण तरी काय करणार. परंतु एखाद्याचे जर प्रारब्ध चांगले असतील तर सहज बोलणे हित उपदेश. एखाद्याने सहज बोलावं आणि त्याला भगवंत दिसावा. एक जगद्गुरु तुकोबारायांचा दृष्टांत आहे. जगद्गुरु तुकोबाराय चिंतन करण्यासाठी भंडारा डोंगरावर जायचे. भंडारा डोंगरावर गेल्यानंतर गंगाराम बुवा नावाची एक व्यक्ती डोंगराच्या आजूबाजूच्या गावात होती. एक दिवस त्यांची म्हैस हरवली
आता म्हैस म्हटल्यानंतर दूध देणारी म्हैस आहे. 54 रुपये लिटर दूध म्हशीचं, गाईचं थोडं कमी. आता दूध देणारी म्हस गेल्यानंतर करायचं काय बघा. कारण ज्याच्यापासून आपल्याला काहीतरी उत्पन्न आहे त्या वस्तूची किंवा त्या व्यक्तीची आपल्याला काळजी जास्त, कारण आपण व्यवहारी आहोत. परंतु आई वडील आणि संत तसे नाही. मुलांकडून कशाची अपेक्षा नाही, समाजाकडून कशाचीही अपेक्षा नाही. बाबा फक्त तुम्ही सुधरा आणि त्या भगवंताला चराचरामध्ये पहा, कारण तो तुमच्या आजूबाजूलाच आहे. तुकोबाराय ध्यानाला बसलेले आहेत. गंगाराम बुवा आले त्या ठिकाणी. आल्यानंतर पाहता तिकडे आपली म्हैस कुठे दिसते का, परंतु त्यांना म्हैस काही दिसली नाही. परंतु तुकोबाराय रामकृष्ण हरी पांडुरंग पांडुरंग असा ध्वनी त्यांच्या कानावर गेला. आणि ते महाराजांकडे जाऊन त्यांना हलवलं. ओ महाराज, ओ महाराज. तुकोबारायनं हलवल्यानंतर तुकोबारायनं पाहिलं. काय झालं बाबा? नाही म्हणे, तुम्ही माझी म्हैस इथं जाताना पाहिली का? तुकोबाराय विचार करू लागले का मी इथं म्हशी बघण्यासाठी आलोय का, मी कशासाठी आलोय? जो परमात्मा चराचरामध्ये आहे, परंतु ज्या समाजामुळे तो आपल्याला दिसत नाही किंवा आपल्या दृष्टीच्या आड जातो, त्या समाजापासून दूर या डोंगरावर येऊन मी त्या भगवंताचा अनुभव घेतोय, त्या भगवंताचं चिंतन करतोय. तर इथंही हा समाज काही भगवंताची भेट घडू देत नाही. त्यावेळी तुकोबारायने सांगितलं, बाबा किती दिवस झाले तुमची म्हैस हरवली? म्हणे झाली 2-3 दिवस. असं का? बरं, तुमचं वय काय? म्हणे 42 वर्ष. 42? असं असं. बसा बसा. अहो काय बसा? अहो बसा. कुठे जाणार आहे तुमची म्हैस? 2 दिवस तुमची म्हैस घरामध्ये नाही तर तुम्ही इतके व्याकुळ झालात. आणि 42 वर्ष तुमची वाया गेलेली आहेत, बाहेर गेलेली आहेत, त्याचा तुम्ही काही विचार केलेला आहे की नाही? आयुष्य पळपळ जाते. तुझं लाळे कैसे कळेना. भगवंत चराचरामध्ये तुम्हाला दिसत कसा नाही, त्याचं कारण संतांची संगत महत्व आहे. म्हणून संतांच्या संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे बनते. झापकन त्या गंगाराम बुवांच्या डोक्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडला आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणावर त्यांनी लोटांगण घातलं. मस्तक हे पायावरी. तुकोबाराय म्हणाले, बाबा तुमची म्हैस तुमच्या घरात गोठ्यात पोचलेली आहे. गंगाराम बुवा घरी जाऊन पाहतात तर काय, म्हैस गोठ्यात आहे. तेव्हापासून तुकोबारायांचे निष्ठावंत टाळकरी म्हणून त्यांनी सेवा केली. पण भगवंत चराचरामध्ये तो तुम्हाला आम्हाला का दिसत नाही? कारण आपण कीर्तन ऐकत नाही, प्रवचन ऐकत नाही, ज्ञानेश्वरी आणि श्रीमद भगवद्गीतेचं पारायण करत नाही. कीर्तन आता आपण ऐकतो, टी व्हीवर लागतात ते नाही का, परंतु कीर्तनाचा विषय आणि आशय सांगणारी व्यक्ती जर त्या पात्रतेची नसेल, ज्या गादीचं महत्त्व त्या कीर्तनकाराला दिसत नसेल, समजत नसेल, तर तो कीर्तनकार नसून तो एक नकलाकार आहे, विनोदाचारी आहे. कोणी निंदा कोणी वंदा, लोकांना हसवण्याचा आमचा धंदा. परंतु वारकरी संप्रदायातले जे कीर्तनकार आहेत ते हृदयापर्यंत जाणारे आहेत. मार्मिक विनोदानं समाजावर बोट ठेवणारे आहेत. फूक मारून हळूच काटा करणारी संत मंडळी आहे. काटा म्हणजे कसला काटा? अज्ञानाचा काटा. म्हणून महावैष्णववाडी ज्ञानोबाने सुंदर वर्णन, म्हणून त्रिभुवनी तू एक देवा, तू एकच आहे. तू सांगशील तू इथं जा, तू तिथे जा, मला कुठंही जाणं नाही. आता फक्त हेच आणि इथेच. कारण आम्हाला, कारण एकदा माणसाला ज्ञान झालं की त्या माणसाला कोणीही फसू शकत नाही. हा, तो फसेल, स्वतःच्या बुद्धीमध्ये भेद झाला तर फसू शकेल. परंतु आपली बुद्धी, आपलं ज्ञान जर आपण सातत्याने पारायण करत राहिलो, गाथ्यावर चिंतन करत राहिलो, तर आपल्याला जगतामध्ये दुःख कोणीही देऊ शकत नाही. म्हणून त्या विठ्ठलाला आज प्रत्येकामध्ये पाहणं गरजेचं आहे. आज आपण घरातून निघणं अवघड झालेलं आहे. सरकार सांगतोय निघू नका, घरात राहा, सुरक्षित राहा. अहो घरात राहून कोण अन्न देणार आहे?
बाहेर तर जावंच लागणार आहे. दूध आहे, औषध आहेत, आणखी काही खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत, परंतु चुकते कुठेतरी. भजनाला परवानगी नाही, कीर्तनाला परवानगी नाही, लग्नाला 50 माणसं जमू शकतात, कारण लग्न महत्त्वाचं आहे. यावर्षी लग्न केलं नाही तर पुढच्या वर्षी आपण जगू की मरू हा प्रश्न तरुणांपुढे आहे. पण लग्नासाठी तुम्ही 50-60 माणसं या. काही पक्षांचे मोर्चेही निघतात, मूक मोर्चा, त्या पक्षाची माणसंही एकत्रित येतात 10-50, त्यांनाही काय परवानगी आहे. परंतु कीर्तन भजन प्रवचन करायचं म्हटलं तर नाही नाही बाबा, रोग पसरेल. वारी गेली बाई, वारी गेली. तर वारीला जरी नाही का प्रत्येक दिंडीतली 2-2 जबाबदारी घेणं गरजेचं आहे. मायबाप सरकार कोणाला म्हटलं जातं? हा ठीक आहे, तुम्हाला आमच्या आरोग्याची काळजी आहे म्हणून तुम्ही रोज आम्हाला औषधं पोचवतात घरामध्ये, त्याबद्दल तुमचा आभारी आहोत. हे नाही एकले जाणे शेवटी, काय तुम्ही करून करणार आहात? रोजच आकडा वाढत चाललेला आहे. का तर जो भगवंत त्रिभुवनामध्ये भरलेला आहे, व्यापक आहे, त्या भगवंताची कुठेतरी विटंबना चालू झालेली आहे. चांगल्या कार्याला, चांगल्या विचारांना पायमल्ली केलं जात आहे. पूर्वी ही महामारी रोग यायचे आणि 1 महिन्यामध्ये निघून जायचे, लोक मरायची. आजही मरतात, रोज मरतील. उपजेते नासे, नासे ते पुनरूपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. कारण जो जन्माला आलेला आहे तो एक न एक दिवस जाणारच. अवघाची आकार ग्रासी येला काळे, एक ते निराळे हरीचे नाव. म्हणजे जे दृश्य आहे, जे आकार आलेला आहे ते जाणारच. ते कुठे जाईल? त्या भगवंताच्याच सानिध्यात जाईल. म्हणून त्रिभुवनी तू एक. समुद्रामध्ये तू आहे, मातीमध्ये तू आहे, अवकाशामध्ये तू आहे, पंचतत्वामध्ये तू आहे. अशा पद्धतीनं महावैष्णवमाऊली ज्ञानोबा यांनी 11व्या अध्यायामध्ये 43वा जो श्लोक आहे, पिताशी लोकस्य चराचरस्य, चराचरामध्ये व्यापक आहे. सुंदर असं वर्णन महावैष्णव त्यांच्या नखापर्यंत पोचणं अवघड आहे. पालक बोबडा बोली. महावैष्णव माऊली ज्ञानोबा यांनी जे प्राकृतमध्ये सांगितलेलं आहे ते भगवंताला अभिप्रेत होतं ते आहे, परंतु ज्ञानोबाला अभिप्रेत आहे ते आपल्या मुखातून निघणं गरजेचं आहे. नंतर होता काय, तुकोबरायांचा अभंग आहे, ज्ञानोबरायांची ओवी आहे, आपल्या मनातला भडास काढा. सगुण चरित्रे, कारण विषय तो त्यांचा झालाणार आहे. जी ओवी आपण घेतलेली आहे, जो अभंग आपण घेतलेला आहे, त्या अभंगावर बोलणं गरजेचं आहे. परंतु आता तसं होत नाही. का तर कीर्तन प्रवचन लोकांसाठी झालेली आहे, देवासाठी नाही. ज्या वेळेला आपण देवासाठी करू त्यावेळेला ते लोकांसाठी होईल, आणि आपण लोकांसाठी केली तर ते देवाला आवडेलच अशातला भाग नाही. म्हणून आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचे चिंतन रात्रंदिवस, उच्चार रात्रंदिवस. म्हणून त्या भगवंताचं चिंतन आपल्याला घडलं पाहिजे. त्याच्या नामामध्ये, त्याच्या चिंतनामध्ये दिवस दुःख आहे, पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत चिंता आहे. चिता चिंता समख्याता बिंदू मात्रेण विशेषता, निर्जीवम दहते चित आणि सजीवम दहते चिंता. आज नाही का हे दुकान उघडं असेल का, सकाळी इथं भाजी भेटेल का, हा मार्ट उघडा असेल का, हा स्टोर उघडा असेल का, केवला आला असेल का, भाणे आले असतील का, कंटोली भेटतील का, बेपलीची भाजी भेटेल का, तर हे वर्ष निघून जाईल. सांगण्याचं तात्पर्य काय? जीवन कशासाठी आहे? त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. म्हणून ज्ञानेश्वरी हे तत्वज्ञान आहे. जीवन जगण्याची कला, कसं माणसाने जगावं, त्या जगण्यामध्ये एक अलौकिकपणा असला पाहिजे. जसा भगवंताच्या महात्म्यामध्ये आहे, तुझा महिमा अलौकिक. कारण आपलं लौकिक आहे आणि भगवंताचा अलौकिक आहे.
कारण त्याच्यासारखं करणं अवघड आहे. म्हणून तुझा महिमा मेघश्यामा तुला कळणार नाही, त्यासाठी तुला अगोदर भक्त व्हावं लागेल. अशा पद्धतीने महावैष्णव ज्ञानोबर आहे. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ते ज्ञान पैगा बरेवे जरी मर्याथी आणावे तरी संता या भजावे सर्वसोशी. ते ज्ञान कुठलं ज्ञान? ज्ञानामध्येही काहीतरी बदल आहे, फरक आहे. ते हे कुठलं ज्ञान आहे? हे संसारिक ज्ञान आहे, हे वैज्ञानिक ज्ञान आहे, हे पोट भरायचं ज्ञान आहे. परंतु ते ज्ञान बैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वीसे. सर्वस्व देऊन ते ज्ञान प्राप्त करता येतं. परंतु सर्वस्व देण्याची कला आपल्याला आली पाहिजे. कारण आपण गुरु करायचा जरी विचार केला तरी गुरु किती प्रसिद्ध आहे. कारण गुरुच्या नावाने आम्हाला खपायचं आहे. अरे आमचे गुरु अमुक अमुक. गुरु हा गुरुच आहे. तो 4 व्हीलर गाडीमध्ये येणारा असो, 2 व्हीलरवर येणारा असो किंवा चालत येणारा असो, गुरु हा गुरुच राहील. परंतु त्या गुरुकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ती दृष्टी शिष्याला प्राप्त करून देणं हा गुरुचा काय आहे? धर्म आहे, आद्य कर्तव्य आहे. तर आजच्या जगाचा जर आपण विचार केला तर बहुवो गुरुवे लोक शिष्य वित्तहारका क्वचित तत्र दृश्यंते शिष्य चित्तहारका. चित्ताचं हरण करणारे गुरु आपल्याला मिळत नाही. म्हणून तर आपण ज्ञानेश्वरी वाचतो. कारण ज्ञानेश्वर महाराज हे आपले काय आहेत? गुरु आहेत, गुरु माऊली आहेत. जगद्गुरु तुकोबार आहे आपले गुरु आहेत. नवे नवे हे संत खरे आपले गुरु आहेत. आई वडीलही आपले गुरु आहेत. मातरम पितरम चैव प्रत्यक्ष साक्षात दैवतम. प्रत्येक क्षणी साक्षात आपली दैवत आहेत. परंतु कधी तर त्या आई वडिलांनी आपल्याला सांगावं बाबा गळ्यामध्ये माळ घाल. नाही तर आई वडीलही आजकाल अरे बाबा माळ कशाला घालतो? कारण मुलगा वाया जाईल पंढरपूरला जाऊन, असेही काही आई वडील आहेत. माय बाप सांभाळती आणि लोभाकारणी पाळती. अशा आई वडिलांचंही वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून संत साहित्य आणि आपलं सनातन वैदिक साहित्यामध्ये सत्य जे आहे, सत्य ज्ञानांगत गगनाचे प्रावरण, जे सत्य आहे ते सत्य आहे. देह आहे, या देहाला आजार आहे, कप पित्त वात नाही का, हे तर नाहीसे करूच शकत नाही आपण. कारण ते जर या देहातून नाहीसे झाले तर या देहालाच किंमत राहणार नाही. म्हणून हे सर्व षडविकार पंचप्राण, एक जरी प्राण निघाला तरी माणूस लकवा मारला जातो. सांगण्याचं तात्पर्य काय? हे रोगाचं भांडार आहे, शरीर रोगाचं भांडार आहे. परंतु कधी त्याचे जर आपण प्रमाण वाढवलं तर, एखादी वस्तू जास्त खाणं, रात्री उशिरा जागून काहीतरी करणं, म्हणजे पित्तालाही आपण वाढू देता कामा नये. चित्त वाढलं पाहिजे भगवंताच्या चरणावर. आपलं पित्त वाढतं, खवळतं. तर संतांनी चित्त त्या परमात्म्याकडे लावलं. म्हणून ते म्हणतात म्हणून त्रिभुवनी तू एकू, तुझं सरीसा न अधिकू, तुझा महिमा अलौकिकू नेणी जेवानू. काय तुझ्या महिम्याचं वर्णन काय करावं? एक एक महिम्याची कथा जरी सांगायला गेलो तरी संपूर्ण आयुष्य कमी पडेल. महिमा आहे. आणि आपलं महिमा आहे का? नाही, तर आपण काहीतरी वेगळंच करून जातो. म्हणून संत चरित्र, भगवंताचं चरित्र. आता श्रावण महिना येईल. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ पसरे चोहीकडे. आणि या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक आळीमध्ये, प्रत्येक मंदिरामध्ये कुठं भक्तिविजय, कुठं रामविजय, कुठं 14 पुराणांच्या पोथ्या त्या ठिकाणी लावल्या जायच्या. परंतु ह्या वर्षी जरा कठीणच आहे. का? तर 10 माणसं जमू शकत नाही. आळंदीला पंढरपूरला एक महाराज, एक वाजवणारा, एक पकवाज, एक तिकडे लांब, एक इकडे. सांगण्याचं तात्पर्य काय? भगवंतापेक्षा या कोरोनाचा महिमा वाढवलेला आहे. लक्षात घ्या. कोरोना म्हणजे काय? आजार आहे, आलेला एक दिवस जाणार आहे.
परंतु आज प्रत्येकाच्या तोंडामध्ये त्या रोगाचंच नाव आहे. कोरोना कोरोना. मास्क लावा, हात धुवा, 10 वेळा, इथून हात धुवा, तिथून हात धुवा. ठीक आहे, हात धुवून ते जंतू मरतील. परंतु महामळे मन होते जे गादले, शुद्ध चोखाळ निस्पती. पण या मनावर जे मळ आहे, काही काळी तर या रोगाचंही भांडवल केलेलं आहे. हात धुण्यासाठी सॅनिटायझर नुसतं थंड वास घेतं. कोणी मास्क करून विकतोय 300 रुपये 200 रुपये. कोणी सांगतोय वाफ घ्या, कोणी सांगतोय ह्या गोळ्या खा, कोणी सांगतोय त्या गोळ्या खा. हा सांगतोय ह्या बाबाचा आयुर्वेदिक खा, तो सांगतोय त्या बाबाचा आयुर्वेदिक खा. प्राणायाम म्हणजे रोग येण्या अगोदर आपण जर आपल्या सनातन वैदिक धर्मामध्ये जी योग साधना सांगितलेली आहे, त्या योग साधनेने आपण पूरक रोचक कुंभक जर केलं रोज. कपालभाती बरेच प्रकार आहेत. कशासाठी आहे? बघा, आपल्या आळंदीला आपण पाहतोय विद्यार्थी पूर्वीचे एकाची बॉडी अशी असायची. का? मादुगरी मागून खाणारे हे विद्यार्थी, पण त्यांचं शरीर सौष्ठव कसं? तर अलौकिक. का? तर दूध आणि व्यायाम, प्राणायाम. म्हणजे बाहेरच्या शरीराला तुम्ही धुवा, कुठलाही साबण लावा, परंतु अंतःकरणाला धुण्यासाठी त्या भगवंताचं एक नामच वाक्य आहे. घेई घेई माझे वाचे. गोड नाम तुमच्या धर्मपत्नी मध्ये मध्ये आधार देतात. म्हणून थोडंसं नाही का चालली आपली गाडी. हरिभक्तपरायण धनश्रीताई रानकर, नवी मुंबईमध्ये एक नावलौकिक असं नाव आहे. आदरणीय बंद्रे महाराज बेलापूरकर यांच्या सुकन्या आहेत. कारण परमार्थ म्हटल्यानंतर 16 वर्ष पोळी आहे. कीर्तन करून पोटं भरता येत नाही बाबांना. भरणारे भरतात. चाकरी वाचून भाकरी खाऊ नये असं शास्त्रार्थ आहे. परंतु कीर्तन केल्यानंतर काही धर्माचा प्रचार आणि प्रसार आहे. एखादा प्रसारक पूर्ण वेळ जर धर्म नंतर होतं कसं, अरे काय काम आहे म्हणून आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार होत नाही. याचं कारण एखादा कीर्तन करायला चाललंय ह्याच्यावरच आहे. आणि देणारा तो आमचा बाप आहे. तुम्ही काय आम्हाला देणार? तुमची पात्रता तरी आहे का आम्हाला देण्याची? देता देवविता, नेता नेवविता, ते ते तुझी सत्ता. तर ह्यांना वाटतं की आम्ही सत्ता ठेवतोय यांची. अजिबात तुम्ही ठेवू नका. आमचा बाप आम्हाला उपवाशी मारू शकत नाही. बाप उदार देव अप्रमितो, याचक स्वेच्छा सती देतो. जो सहस्त्रावरी देतो सर्वस्व आपले, तो व्यापक आहे. तो मुंग्यांची कुत्र्यांची पोटं भरते, तर तो आमचं पोट भरू शकत नाही. म्हणून तर माऊली म्हणतात, म्हणून त्रिभुवनी तो कुठेही आम्ही जरी गेलो. लहान असताना महावैष्णव माऊली ज्ञानोबाई, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई आळंदीहून पैठणला गेले. काय तो रस्ता असेल, काय त्या वाटा असतील. आता पंढरपूरला आळंदीला जरी आपल्याला जायचं असलं तरी 2 किलोमीटर चाललो की लगेच आपण ट्रकमध्ये जातो. का? तर यात पायात शक्ती नाही. सर्व काही चांगलं आहे, परंतु त्या काळामध्ये वाघ, सिंह, कितीतरी हिंस्र प्राणी असतील त्याच्यापासून संरक्षण करत करत ही लहान मुलं पैठणला शुद्ध पत्र आणण्यासाठी. कोणाला शुद्धीपत्र द्यायचं? प्रश्न मोठा आहे. अग्नी मिळे पुरोहितम यज्ञे सिद्ध मृत्युजम. त्या रेड्याच्या मुखातून महावैष्णव माऊली ज्ञानोबाने रुचा म्हणावी आणि त्या पैठणच्या ब्रह्मवृंदांना डोक्यावर घ्यावं आणि परत आळंदीमध्ये येऊन पुन्हा त्यांचे तेच हाल. का? तर भगवंताची लीला अलौकिक आहे, अलौकिक आहे. म्हणून ते महत्त्व कळून देण्यासाठी भगवंतही कधी कधी आपल्या मागे दुःख लावतो, या कटकटी लावतो. म्हणून अशी संकट आल्यानंतर आपल्याला घाबरून चालणार नाही. बाहेर निघणं गरजेचं आहे. निघावं, सुरक्षित राहावं, दुसऱ्यांच्याही सुरक्षितेचा विचार करावा. आणि आलेले दिवस आहेत, हे वाईट दिवस आहेत, हेही जातील. फक्त त्या भगवंतावर आपण विश्वास. एक दृष्टांत देतोय आणि सेवेला पूर्ण विराम देतोय. कारण जितकं बोलावं तितकं कमी आहे. हा सर्व संप्रदायाचा मान आहे. एक राजा आहे आणि त्या राजाचे कुलगुरू आहेत. पूर्वी कुलगुरू होते, धर्मगुरू होते. आता कुळाला गुरु नाही, फक्त आता कुळाला काय आहे? 7/12 आहे.
त्या राजाला त्या गुरुने सांगितलं की राजा महाराज, आता माझं वय झालेलं आहे, आता मी काय करतो, संन्यास घेतोय. जाताना तुला काही विचारायचं असेल तर विचार. तो म्हणाले गुरुदेव, तुमच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित आहे, कशाची काहीच गरज नाही आहे. तुम्ही जात आहात, आनंदाने जा, काही हरकत नाही. त्यावेळेला त्या गुरुने त्या राजाला एक तावीज दिला आणि त्या तावीतामध्ये एक मंत्र लिहून दिला आणि राजाला सांगितलं, राजा, ज्या वेळेला तुझ्यावर दुःखाचा प्रसंग येईल त्यावेळेला काय कर, या तावीतातला जो मंत्र आहे तो मंत्र वाच. महाराज गेले. राजा राज्य करू लागला आणि एक दिवस अचानक त्या राज्यावर आक्रमण झालं. राजाचं राज्य नाहीसं झालं. राजा बंदी झाला, हातात बेड्या. क्षणामध्ये राजा आणि क्षणामध्ये कैदी. राजा विचार करू लागला, काय करावं. करता करता गुरूंची आठवण झाली. तावीत हातात आलं, उघडून पागितलं तर काय, हेही दिवस जातील. राजाला आनंद झाला. दुःखाच्या दिवसामध्ये कोणी 2 शब्द जरी म्हटला, बाळा काळजी करू नकोस, पुढचे दिवस चांगले आहेत. राजाला आनंद झाल्यानंतर राजाच्या मुलानं काय केलं, दुसरे आपल्या मित्र राज्यांना बोलावलं आणि आपल्या वडिलांना सोडवलं आणि पुन्हा त्यांना राज्यावर बसवण्यासाठी त्यांचा राज्याभिषेक केला. राज्याभिषेक करताना त्यांच्या मस्तकावर 7 नद्यांचं पाणी टाकलं गेलं. राजाची आंघोळ वगैरे झाली. राजा कपडे घालत असताना पुन्हा त्याचा हात त्या ताविताकडे गेला आणि पुन्हा बघतो तर काय, हेही दिवस जातील. संसार है एक नदिया, सुख दुःख दो किनारे. सुख आहे तर दुःख आहे आणि दुःख आहे तर सुख आहे. म्हणून सुख दुःखाला न घाबरता आपण काय केलं पाहिजे, भगवंताच्या प्राप्तीचा विचार केला पाहिजे. म्हणून त्रिभुवनी तू एको, असा तो भगवंत आहे. तो त्रिभुवनामध्ये व्यापक आहे. त्याला बघायचं असेल तर सद्गुरूंची दृष्टी आपल्यात उतरवणं गरजेचं आहे. त्यांचा आशीर्वाद प्राप्त करणं गरजेचं आहे. म्हणून आपण आपल्या गुरूंवर निष्ठा ठेवली पाहिजे. ज्ञानेश्वरी, तुकोबरायांचा गाथा, नादबाबांचे अभंग, सर्व संतांचे अभंग आपण विचारात घेतले पाहिजे, वाचन केलं पाहिजे. कारण ही तत्व अखंडित टिकणारी आहेत. बाकीची तत्व 10 वर्षांनी बदलतात, नाहीशी होतात, चुकीची ठरतात. परंतु संतांची तत्व, संतांचे विचार कधीच चुकीचे ठरणार नाही. म्हणून येण्याची पंथे चालू जाता, न पडे गुंता खोटे काही. आजचा दिवस महत्त्वाचा आहे. एकादशी आहे आणि या एकादशीच्या पवित्र आणि मंगल अशा समयी अवसराचे अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. देवा, तूच दिलेली लेकरं आहेत, त्यांचं रक्षण करणं तुझं कर्तव्य. आम्ही आमचं कर्तव्य करतो, परंतु शक्ती देणं तुझं काम आहे. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा धर्म केला. तुकोबरायांचं शब्द आहेत. आपणही त्या पद्धतीनं जर वागायला गेलो तर भगवंत आपल्याला दर्शन दिल्याशिवाय राहणार. विश्वव्यापक, पानामध्ये तो आहे, डोंगरामध्ये तो आहे, चराचरामध्ये तो भरलेला आहे. तो आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही. फक्त ती दृष्टी प्राप्त करायची असेल तर ही दृष्टी ज्ञानेश्वरीमध्ये टाका. आणि ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर या डोळ्याला एक अलौकिकता येईल. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा, विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. झालेली सेवा परब्रह्म परमात्म्याच्या चरणी. आणि जे कोणी योद्धे या कोरोनाशी लढत आहेत, शारीरिक, मानसिक, आर्थिक मदत जे करत आहेत, त्या सर्वांच्या चरणावर ही आजची झालेली सेवा समर्पित करतो. हेच पूर्ण विराम देतो. विठाला 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 विठाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. गुरुवर्य श्री तुकाराम महाराज राणकर बाबा की जय. मनोहर बाबा देशमुख की जय. वामन बाबा की जय. अप्पा माऊली महाराज की जय. गोपाल बाबा की जय. सब संतन की